स्वस्तिक श्री गणनायकं गजमुखं लाभो संतती संपदा बहुतु ज्ञानामुळे देईश रामपती दिसे जगती हो संतती संपदा बहुतु साईडला छत्री घेऊन आहेत ना ते होकलेच्या कोणा होकलेच्या आजाक सांभाळ कर. तर मित्रांनो तुळशीला म्हणजे आपण निळा कलर काढून घेता पूर्ण, त्याच्यानंतर वेगवेगळे कलर भरायचे आणि डिझाईन ठेवले आणि वरती हिरवा पानायचा. तर फटाफट तुळस रंगून घेऊया आणि उद्या दाखवतो कशा प्रकारे तुळस रेडी करतो आम्ही ते. नमस्कार मित्रांनो, मी सूर्या डोंगरे मालवणी माणूस या कोकण प्रवासामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो सकाळचे वाजले 10:30 आणि आज आपल्याला खूप तयारी करायची आहे. आज तुलसी विवाह आहे आणि आज तुलसी विवाह तर सर्वांनी तुलसी विवाहाला यायचं आहे. आज खूप मंगलाष्टक म्हणणार आहेत, तर त्यांचा पण आपण व्हिडिओ म्हणजे शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि कोकणामध्ये खूप मजा असते मित्रांनो आज तुलसी विवाह. तर सर्वांनी तुलसी विवाहाला या. तर कोकणामध्ये कुठलाही जर कार्यक्रम केला जातो ना हा म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी इतिहास जडलेला असतो आणि तो इतिहास आपल्याला जाणायचा आहे. तर मित्रांनो एक कथा होती की जालंधर आणि रुंदाची आणि भगवान विष्णू श्रीकृष्णाची. तर काय कथा आहे नेमकी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे. चॅनल लोक नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर मित्रांनो काय जालंधर नावाचा एक मोठा म्हणजे एक शूर आणि पराक्रमी हा राक्षस होता आणि त्याच्या मागे ह्या जालंधरच्या मागे त्याची पत्नी म्हणजे रुंदा तिचे प्रतिव्रता हा धर्म. तर मित्रांनो खूप ह्या जालंधरने देवदेवतांना म्हणजे घाबरलेले होते कारण तो पराक्रमी होता आणि सर्व देवदेव विष्णूकडे आले आणि प्रार्थना केली की आम्हाला या संरक्षण द्या. त्या विष्णूने असा निश्चय केला की रुंदाचे व्रत होते की सती प्रतिव्रताचा धर्मभंग केला आणि त्या कारणाने जो जालंधर लढत असताना त्याचा मृत्यू झाला. हे जेव्हा लक्षात आलं ना रुंदाच्या, त्यावेळी रुंदा खूप क्रोधित झाली आणि विष्णूला त्यांनी श्राप दिला. मेन म्हणजे प्राचीन काळामध्ये मित्रांनो सती जाण्याची एक म्हणजे प्रथा होती. त्यावेळी जालंधर जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ती आपली रुंदा सती गेली आणि सती गेली ना त्या ठिकाणी ती तुळस ही निर्माण झाली मित्रांनो. त्यामुळे तुळस बोलतात आणि पहिली हिचं तुळशीचं नाव म्हणजे रुंदा असेल असं तर मला तरी वाटतं आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा काय ते. तर मित्रांनो अशी होती. तर आणि जेव्हा ती सती जाताना तेव्हा भगवान विष्णूला म्हणजे श्रीकृष्णाला तिने श्राप दिला की ज्यावेळी तू माझ्या पतीला छळ करून मारलास त्यावेळी तू पण तुझ्या पत्नीला म्हणजे श्रीकृष्णाच्या पत्नीलासुद्धा असंच एक मरण येईल. तर भगवान श्रीकृष्णाने असे बोलले की जाता की तू म्हणजे रुंदा तू माझ्यासोबत कायम राहशील आणि ते आज ही आठवण म्हणजे आज हे असं आहे की तुलसी विवाह म्हणजे काय तर तुझ्याशी जो लग्न करेल म्हणजे तुझ्याशी म्हणजे तुझं जे पुण्यवचन करेल ना म्हणजे पुण्य जे लग्न होईल ना तुझ्याशी त्याला पुण्य लाभेल म्हणून आज ह्या तुलसी विवाह मित्रांनो केला जातो अशी कथा आहे. आणि कथा तुम्हाला जर पूर्ण वाचायची असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की टाकलेली असेलच आणि ती नक्की वाचा. आणि खूप मस्त कथा आहे म्हणजे मला तर आज समजलं की तुलसी विवाह का करतात. तर चला फटाफट तयारी करायची आहे. फायनल मित्रांनो 7:30 झाली आहे आणि तुळशीला आता आपण थोडासा कलर काढला, अजून रंगवायचं आहे, अजून वरती झालं आहे काढून, खाली वगैरे काढायचं आहे. आणि इकडे म्हणजे ऊसाचे हे लागतात वरचे जे म्हणतात काय पेरा म्हणतात त्याला, ऊसाची पेरा. तर ही वरती लावायला लागणार आपल्याला, ती संध्याकाळी दाखवतो तुम्हाला मी. तर तुळस रंगून घ्या फटाफट आणि बाकी काय बाहेर वगैरे सारवलेलं आहे मस्त आहे की वा. तर फटाफट तर फायनल मित्रांनो आपली तुळस रंगून झालेली आहे मस्त आहे की ओके. म्हणजे आताच कलर करून झालो आणि दुपारचे वाजले आहेत 1. तर बाहेर पाऊस पडतो आहे. तर मित्रांनो म्हणजे आता दुपारचेच वाजले 1:30. तर मस्तपैकी पाऊस पडतो आहे बाहेर मस्तपैकी म्हणण्यापेक्षा आज खूप लोकांची म्हणजे तारांबळ उडेल कारण प्रत्येकाने आपापल्या करीने सजावट केलेली असते घराच्या बाहेर आणि पाऊस पडतो आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज तुळशीचं लगीन तर वडे
तुळशीच्या लग्नात आज वडे केलेले आहेत आणि डाळ आहे इकडे वाटाण्याची भाजी आणि पापड. तर असं आजचा प्रोग्राम. आज खूप गोडधोड जेवण. आज तुळशीच्या लग्नात वडे लागतले. तर मित्रांनो तुळस रंगून झाली आहे. आता आपण जेवणार आहोत कारण आज गोडधोड केला होता कारण आज तुळशीचं लग्न आहे. वडे बी केलेले आहेत तुम्हाला दाखवले. वडे आहे, श्रीखंड आहे, त्याच्यानंतर पापड, डाळ, वाटाण्याची भाजी. आज मस्त की जेवूया. संध्याकाळी आपल्याला आंबेरी बांधायची आहे. आंबेरी म्हणजे आज लगीन आहे तर सगळं लग्नाचा माहोल आपल्याला बनवायचा आहे. तर संध्याकाळी आपण काय काय बांधणार आहोत, कशाप्रकारे पूजन वगैरे केलं तर हे पाहणार आहोत. तर संध्याकाळी भेटू आपण, म्हणजे 4च्या मनाने आपण भेटू. चला. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत आता 5 वाजत आलेत आणि पावसाने एकदम काळाकुट्टा अंधार केला आहे. तर आज आपल्याला आता आंबेरी घेऊन यायचं आहे कारण लग्न आहे म्हटल्यानंतर माठवामध्ये आंबेरीचा माठव बांधावा लागतो. तर चला या साईडला भेटतील ना तिथं आंबेरी आणि काय दिंडा ना. दिंडो. हां दिंडा आणि ऊसाचा पेर. ऊसाचा पेर आणला. तर आपल्या 2-4 आंब्याची टाळ आणायची आहेत आणि त्यानंतर एक दिंडा आणि बांबूची गाठीसुद्धा लागतात. तर चला आता तोडूयात आंब्याची. संध्याकाळचे 5 वाजले आहेत पण वाटतात 6-7 वाजल्यागत. एकदम काळाकुट्टा अंधार झाला. आज पाऊस पडणार आहेत आणि समोर पूर्ण काळा एकदम ढग आलेला आहे वरती. चला फटाफट आंबेरी तोडून घेऊया. तर मित्रांनो आंब्याचे टाळ तोडून झालेत आणि आंब्याच्या तोडून आम्ही आता घरात घेऊन जातो. तर पाऊस पण बारीक बारीक लागतं आता आणि दिंडो रवलो हाणूतो आता सगळा आंब्याचे टाळ. तर आंब्याचे टाळ वगैरे घेऊन आता आम्ही घरी जाणार आणि आंबेरी बांधणार. तर आंबेरी कशा प्रकारे बांधायची, लग्नाचा माहोल आपल्या पूर्णपणे तयार करतो. तर चला आता घराकडे. दिंडो तोडून घेऊन येतं ना, तर एक दिंडो तोडून घेऊन येतात तिथं. तर मित्रांनो आज लग्नात खूप मजा येतील या आणि पाऊस फक्त पडताना नाही तर सगळी मजा जाणार. पाऊस फक्त लागताना आणि आंब्याचे टाळ झालेत. त्याच्यानंतर दिंडा आणि दिंड्याला नक्षी काढली जाते. कशाप्रकारे नक्षी काढतात हे पण दाखवणार आणि आंबेरी बांधूया. चेतन आपलं तिकडे तो बघा मस्त आहे की दिंडा काढतो. दिंडा काढल्यानंतर सरळ होय सरळ हो उंचा. तर चेतनने आपला दिंडा तोडला आहे. चला मित्रांनो आता घरात घेऊन जाऊया आणि त्यावर नक्षी प्रकारे कशाप्रकारे कोरली जाते ना. तर तो आपलं दाजी करतो की तूच ओरतला. दाजी म्हणा मी नक्षी काढताय. तर मित्रांनो बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही जी आंबेरी आणली होती ती या साईडला आंबेरी बांधली या खांबाला आणि तुळशीच्या मध्ये मांडव करतो. म्हणजे ज्याच्यामध्ये बांबूची काठी म्हणजे ऊसाचं प्यार म्हणजे ऊसाची जे कोवळी बाजू असते ती ऊसाच्यामध्ये हा प्यार आणि दिंडा आणि आंब्याचा टाळ. तर इथे श्यामा डोंगरे आणि या साईडला आम्ही आंब्याची म्हणजे आंब्याचा खांब एक आंबेरी आणि या साईडला आंबेरी. तर सजावट झाली आहे आणि संध्याकाळी ओटी वगैरे भरतील. तर संध्याकाळचा सीन दाखवू आपण. तर मित्रांनो इकडे आपलं दाजी माळे बनवता लग्नासाठी. दोन्ही माळे बनवले आणि त्यांना आणि खोले पण बनवतो दाजी आमचं. तर मित्रांनो माळ्या बनवून झाल्या आहेत. या साईडला माळ्या ठेवल्या आहेत म्हणजे ज्या लग्ना वगैरे घातल्या त्यात. आणि त्यानंतर इथे खोले बनवले जातात केळीच्या पानांपासून. हा एक खोला 2 खोले लागतात. एक खोला बाहेर ठेवला जातो आणि एक मध्ये आतमध्ये. कारण हा आतमध्ये काय ठेवला आहे कारण याला नथ वगैरे लावले जाणार त्याच्यामुळे आतमध्ये ठेवला जातो. आणि नंतर प्रोसेस दाखवतो. नंतर याचं पूजन केलं ना ओटी वगैरे भरणार आहेत ती प्रोसेस आपण नंतर पाहूया मित्रांनो. आता आणि बाहेर खूप मित्रांनो पाऊस काळाकुट्ट एकदम म्हणजे आता जास्त वाजले नाही 6 वाजले तरी काळाकुट्ट अंधार केला आहे.
तर बघूया आज लग्न कशा प्रकारे होते. पाऊस जरा थोडासा जायला पाहिजे. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत, आता 7 वाजलेत आणि सर्व जो कार्यक्रम होता जो पूजन वगैरे करण्याचा, ओटी वगैरे भरण्याचा सगळा कार्यक्रम झालेला आहे. जसं लग्नामध्ये हळद लावली जाते तसे इथे तांदूळ शास वगैरे भरले जातात. तो कार्यक्रम पाहिला. त्यानंतर आपल्याला जायचं आहे, जेवून जायचं आहे, तुळशीचं लग्न लावायला वाडीमध्ये जायचं आहे आणि शेवटी आमच्या घरी इथे लग्न लावतात. तर आज मंगळाष्टक ऐकायला भेटणार मित्रांनो. तर चला आता जेवल्यानंतर आपण जाणार आहोत तुळशीची लग्न लावायला. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत आता 10 आणि आता आपण जातो आहे तुळशीचं लग्न लावायला. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे लाडांकडे, कारण लाडांपासून आपण सुरुवात करणार. लाड भोगले, 2 चव्हाण, 2 बाणे आणि आमच्याकडे. तर असं आमच्या 5-6 घरांचं हे तुळशी असतं. ते लावल्यानंतर रात्री आता 12 वाजतील. तर लाईट गेली नाही तोपर्यंत आपण फटाफट सर्वांचं लग्न लावून घेऊया. आणि बाहेर पाऊस, छत्री घेऊन आम्ही चाललो आहोत, चेतन आणि मी. तर आज मंगळाष्टका तुम्हाला ऐकायला भेटणार. आपलं चेतन म्हणतला कशी म्हणतला स्वस्तिक खायची म्हणायची, आपल्या येती म्हणायची. तुम्ही पण या लग्नात तुळशीच्या. आणि आता तुळशीचं लग्न एन्जॉय करा. आजी नातीचं लग्न चालू दादी कोणी आधी दिल्ली आहे वरती घ्या आधी टोपी ना. तर मित्रांनो आता आपण आलो भोगले काकांच्या घरी लाडान करून. आता भोगले काकाने पाऊस पडतोय जोरात आणि मंगळाष्टक इथे पण ऐकूयात. चला रांगोळी कोणी काढल्या? संपदा बहुतुमा लाभो तही टाकडे साधो कर्मयोग पुण्या वामानवा भूषण सारे राष्ट्र पूरिजना गतिनी कीर्ती तर मित्रांनो आता आपण आलो तो गुरु चव्हाण यांच्या घरी आणि यांच्या घरी तुळशीचा विवाह आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत भाऊ चव्हाण यांच्या घरी. तर बाकी सगळी फॅमिली आणि या साईडला डोंगरे. तर मित्रांनो पाऊस पण पडतोय आणि त्याच्यामध्ये तुळशीचं लग्नसुद्धा आपल्याला लावायचं आहे. तर हे सर्वजण छत्र्या घेऊन आपल्या तुळशीच्या लग्न लावत आहेत. साईडला छत्री घेऊन आहेत ना ते होकलेच्या कोणा होकलेच्या आजा सांभाळ कर म्हणजे त्याने छत्र दिला थोडक्यात. गणनायकं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळो मुरुडं विनायकहतं चिंतामणि देवुरं लेण्याद्रि गिरिजात्मकं
सुवरदं विघ्नेश्वरं गोधरं रामेराञ्जनं उतावळो गणपती पूर्या सदा मंगलम शुभमंगल लाभो सन्नती संपदा बहुतुमा लाभोतहि सद्गुणा साधो तिरकर्मयोग पुर्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरी नहे चिककिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रस्ताश्रमा वधुवरा देवो सदा मंगल भिन्न परस्पराहुन तसी भिन्न ज्यांची कुळे जीवे कची होती ती वरवधू हा जन्म ज्यांच्या मुळे तेथे ईश कृपे घडून सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्या सदा मंगल सावधान रीती वाटली प्रपंच फुलतो माझ्या पित्याने दिले त्यांचे श्रेय सुखपद तुम्हा तर मित्रांनो आता आपण म्हणजे बाण्यांच्या घरी आलो आहोत. तर बाण्यांच्या घरी इथे शुभविवाह केला जाईल. तर इथे लुटीचा एक प्रकार आहे. तर जो नवस बोला होतो ना इथे लुटी मानवली जाईल आणि त्याच्यानंतर लुटी म्हणजे सगळ्या वाजंत्री पुढे मध्ये तूच आहे. तर मित्रांनो कोकणामध्ये एक लुटीचा प्रकार असतो ह्यावेळी. तर मित्रांनो तुळशीसमोर म्हणजे जो नवस असेल तो नवस फेडतो वेळी ज्यावेळी तुम्ही चुरमुराची जी इच्छा असेल तुम्ही तुमच्यासोबत तर इथे लुटीचा प्रकार केला जाईल. कशा प्रकारे लुटीचा प्रकार असतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तरी मित्रांनो असा होता हा लुटीचा प्रकार. म्हणजे कोणाला किती भेटू शकतो असं काय नाही. कोणाला कमी भेटू शकतो कोणाला जास्त भेटू. आता चला आपण गुरुबाण्याकडे जाऊया. तिथं लग्न सोहळा नंतर आपल्याकडे जायचं आहे. स्वस्तिक श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकहतं चिंतामणि देवुरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामेराञ्जनं संस्थितो गणपति पूजा सदा मंगलम संतति संपदा बहुतुमा लाभोतहि सद्गुणा साधोनी चिरकर्मयोग पुल्या वा बांधवा भूष
गुणा वरान पवरा कवनी तम्याम जय जय आता एक विचार कृष्ण नवरा याची समम पूर्णमये रुक्मा पुत्र वडील त्याची तुझने भिन्न परात्पराहु नितसी सखी भिन्न त्यांची कुळे जीवे कची होती ती वरवधू हा जन्म ज्यांच्यामुळे ते ईश रूपे घडून सदनी मांगल्य वयवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर रूपे पूर्या सदा रामपती सीता रामपती दिसे जगती चंद्रावती रोहिणी सावित्रीपती सत्यवान जनुती नारायणा लक्ष्मी झाली रुक्मिणी मालिकाच करे तो आनंद बलश्रीधरा तैसी सौमे सरस्वती गणपती पूर्या सदा मंगला सावधान ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे संपदा ईश्वर सर्वांना सुख शांती संपत्ती दे देवा आनंद दे सर्वदा ईश्वरा सर्वांचं भल कल्याण करिले शूट होता सगळा, किती वेळा कोण वळता आता. तर मित्रांनो, आपण पाहिलं की आज म्हणजे कोकणामध्ये कशाप्रकारे तुळशीविवाह केला होतो आणि त्यानंतर बाण्यांच्या घरीसुद्धा आपण पाहिलं की लुटीचा प्रकार कशाप्रकारे म्हणजे असतो, लुटी म्हणजे कशाप्रकारे असते हे सुद्धा पाहिलं. आणि त्यानंतर आज पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती, त्यामुळे आमच्या घरी व्यवस्थित लगीन झालं, कारण आमच्या मंडपातच तुळस होती.
तर मित्रांनो आणि आपलं चेतन इकडे लागते तर जरा इकडे. तर आजचं हे नवरदेव होतो आणि नवरदेवानंच एक मंगलाष्टकामधल्या. तर ही एक गोष्ट नाविन्य होती. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नवीन व्हिडिओचं नवीन क्लिपनं पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. बाय बाय.